कालच्या नोट्स किंवा तुम्ही हे सॉल्व केले असतील बघा प्रॉब्लेम. ठीक आहे. सो तेवढं करत जायचं आहे रोजच्या रोज. सो कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युला आपण बघत होतो. साइन ए प्लस बीचा आपण फॉर्म्युला बघितला होता. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. त्यानंतर साइन ए मायनस बीचा आपण फॉर्म्युला बघितला. तो फॉर्म्युला होता साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. दोघांमध्ये डिफरन्स फक्त काय साईनचा आहे. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. ओके. आता कॉसचे फॉर्म्युले कसे आहेत. कॉस ए प्लस बी किंवा कॉस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी आणि खाली कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. नेक्स्ट टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी आणि टॅन ए मायनस बी काय येतं टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. ठीक आहे. नेक्स्ट कॉट ए प्लस बी हे काय झालं कॉट बी इंटू कॉट ए मायनस 1 अपॉन कॉट बी प्लस कॉट ए आणि कॉट ए मायनस बीचा फॉर्म्युला कॉट बी इंटू कॉट ए प्लस 1 अपॉन कॉट बी मायनस कॉट ए. ठीक आहे. त्याच्यावरचे प्रॉब्लेम आपण काल काही सॉल्व केले होते. काल जे प्रॉब्लेम आपण सॉल्व केले ते खूप बेसिक लेवलचे होते. म्हणजे डायरेक्टली आपल्याला व्हॅल्यूज वगैरे फाइंड आउट करायच्या होत्या. ओके. सिम्पल असे क्वेश्चन्स होते. ठीक आहे. सो त्यावरती आणखीन काही क्वेश्चन्स आपण बघूया आणि मग आपलं कंपाऊंड अँगल फॉर्म्युलेवरचे क्वेश्चन्स आपले कव्हर होऊन जातील. सो जस्ट वेटा मी काही क्वेश्चन्स इथं तुमच्यासाठी सिलेक्ट करतो. ठीक आहे. आता काही शो दॅटचे क्वेश्चन्स आहेत. त्यासाठी तुम्हाला त्यांचे फॉर्म्युले वगैरे माहीत पाहिजेत. सो क्वेश्चन असा आहे आपला प्रूव्ह द फॉलोविंग. प्रूव्ह द फॉलोविंग त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे tan पाय बाय 4 प्लस थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. हे मला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो प्रूव्ह करताना ऑलवेज आपण काय करणार एल एच एस घेणार. एल एच एस घेतल्यानंतर आपण त्याला प्रूव्ह करणार बघा आर एच एससाठी. आय एम टेकिंग हेअर लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 प्लस थिटा. ओके. इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय होईल. ठीक आहे. ह्या इथं मी लिहितो टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला तो इथं अप्लाय होणार आहे. सो टॅन ए प्लस बी इज इक्वल टू फॉर्म्युला इज टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. ठीक आहे. मग इथं एच्या जागेवरती कोण आहे बघा. एच्या जागेवरती आहे पाय बाय 4. बीच्या जागेवरती आहे थिटा. ओके. इथं एच्या जागेवरती पाय बाय 4 पुट करायचा आहे. बीच्या जागेवरती थिटा पुट करायचा आहे. ओके. हा फॉर्म्युला मी वापरणार आहे. सो टॅन ए म्हणजे पाय बाय 4 प्लस बी दॅट इज टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी टॅन पाय बाय 4 इंटू टॅन थिटा. ठीक आहे. ओके. आता टॅन पाय बाय 4 किती असतो रे. पाय बाय 4 म्हणजे किती डिग्रीमध्ये. वैष्णवी तुम्हाला माहीत असेल बघा. पाठ केली होती ना तुम्ही. 45 डिग्री. 45. मग सांगा मला इथं टॅन 45 किती लिहू. हा टॅन पाय बाय 4 आहे ना. टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते. येस समृद्धी तुम्ही सांगू शकता. तुम्हाला मी सगळ्या नोट्स केल्या बघा काल शेअर आहे की नाही. तुम्ही समजा लिहिल्या असेल तर तुम्हाला तुमच्याकडे असेल तर टॅन 45 असतोय 1. ओके. हे तुम्ही करत चला रे. ओके. एवढा वेळ नाही लागला पाहिजे. 1 प्लस टॅन थिटा खाली 1 मायनस टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 इंटू टॅन थिटा. सो हा झाला 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 इंटू टॅन थिटा आला का आर एच एस. हा आर एच एस होता. ओके. सो दिस इज द आन्सर. सो हे असं जायचं आहे बघा. आपल्याला कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले वापरायचे आणि कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले वापरून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे.
ओके, समजलाय क्वेश्चन पहिला? ठीक आहे. ओके समृद्धी. नंबर 2. 1 plus tan x upon 1 minus tan x bracket square is equal to tan pi by 4 plus x upon tan pi by 4 minus x. आता हे प्रूव्ह करायचं आहे बघा. आता यामध्ये काय करू आपण, RHS ला अगोदर घेऊ. ठीक आहे, राईट हँड साइड. तेच परत tan pi by 4 plus x अपॉन tan pi by 4 minus x. वरती काय येईल बघा, tan a plus b चा फॉर्म्युला येईल. हवी तर लिहिलेला मी tan a plus b चा फॉर्म्युला. आता पाठ झाला पाहिजे तुमचे, हे की नाही, 2 दिवस झाले आता. सो इथं काय लिहितो मी, हे बघा, tan a च्या जागेवरती लिहायचा पाय बाय 4 प्लस tan b च्या जागेवरती लिहायचा x अपॉन 1 प्लस tan a tan b म्हणजे tan बाय 4 इंटू tan x होल इक्वेशन डिवाइडेड बाय tan pi by 4 मायनस x म्हणजे इथं काय येईल, tan a मायनस tan b अपॉन, हा इथं मायनस येईल, सॉरी, वरती प्लस असल्यावर खाली मायनस येतं. इथं काय येईल बघा, 1 प्लस tan a tan b. ओके, आता हे बघा रे, इथं काय होईल, tan pi by 4 प्लस tan x. tan pi by 4 म्हणजे tan 45. tan 45 ची व्हॅल्यू असते 1. 1 प्लस tan x अपॉन इथं 1 मायनस tan pi by 4 ची व्हॅल्यू 1 इंटू tan x परत होल इक्वेशन डिवाइडेड बाय इथं 1 मायनस ओके. आता वरती राहिलं काय बघा रे, 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x. मग आता हे जे खाली होल डिनॉमिनेटरच्या खाली जे दिलं ना बघा, याचा रेसिप्रोकल होईल म्हणजे 1 प्लस tan x वरती जाईल. सो इथं आला 1 प्लस tan x वरती आणि इथं खाली आला बघा 1 मायनस tan x. हे तुम्हाला माहिती ना, हे कसं येत असतं. हा बघा, हा तुमचा कम्प्लीट डिनॉमिनेटर आहे. ओके, हा तुमचा होता वरचा न्यूमरेटर, इथे खाली तुमचा हा डिनॉमिनेटर. ओके, म्हणजे थोडक्यात कसं बघा, मी इथे लिहितो वाटलं सर तुमच्या लक्षात येण्यासाठी. तुम्ही 9वी 10वी पर्यंत स्टडी केलं होतं ना, समजा p अपॉन q आणि होल इक्वेशन डिवाइडेड बाय समजा x अपॉन y. तर तुम्ही याला कसं लिहू शकता, इथं लिहिलं बघा p अपॉन q आणि हा x अपॉन y ला, y आला वरती, x आला खाली. सो ते सेम तसंच केलं बघा. इथं मी काय लिहिलं, 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x इंटू, मग आता हा 1 प्लस tan x आला वरती आणि 1 मायनस tan x आला खाली. सो झालं काय बघा, वरती 1 प्लस tan x आणि 1 प्लस tan x दोनदा आला. मग काय लिहू रे मी त्या जागेवरती, मल्टिप्लिकेशनमध्ये दोनदा आला म्हणजे तो 1 प्लस tan x चा काय होईल, स्क्वेअर. आपल्याला माहिती ना, समजा x इंटू एक्स, याला तुम्ही कसं लिहू शकता, एक्स स्क्वेअर. तो हे 1 प्लस tan x इंटू 1 प्लस tan x. सो तो झाला 1 प्लस tan x चा स्क्वेअर डिवाइडेड बाय इथं 1 मायनस tan x 1 मायनस tan x, तर तो होईल 1 मायनस tan x चा स्क्वेअर. 1 प्लस tan x 1 मायनस tan x चा स्क्वेअर आणि हे होतं आपलं लेफ्ट हँड साईड. आलं का बघा. मी फक्त इथं एकच फॉर्म्युला वापरला, म्हणजे सॉरी 2 फॉर्म्युले वापरले. एक tan a प्लस b चा फॉर्म्युला इथं tan pi बाय 4 प्लस x साठी वापरला आणि tan a मायनस b चा फॉर्म्युला मी tan pi बाय 4 मायनस x साठी वापरला. तुम्हाला आता फॉर्म्युले अप्लाय करता आले पाहिजे. ठीक आहे, बाकी मग सिम्प्लिफिकेशन आहे. या सिम्प्लिफिकेशनमध्ये काय अडचण असेल तर विचारा. सिम्प्लिफिकेशनमध्ये काय अडचण असेल तर विचारा.
यस, समृद्धी, वैष्णवी, कुणाल, अजून कोण आहे? शीतल. ओके, वैष्णवीला कळलं. समृद्धी तुम्हाला? ओके. सिम्प्लिफिकेशन जास्त अवघड नसतं बघा, हे मी खूप स्लोली स्लोली चाललो आहे आपण, नाही का? सो हे तुम्हाला कळून जाईल स्लोली स्लोली. म्हणजे तुम्ही ना, तुमचं एक काम असणार आहे बघा, घरी आता तुम्ही आहेतच, ह्या ज्या नोट्स आहे ना, ह्या नोट्स एकदा परत हाताखालून काढायच्या, ठीक आहे? म्हणजे सॉल्व करून बघायचं आणि मग चेक करायचं की आपण कोणत्या स्टेपला अडकतोय वगैरे, आधी स्टेप कशी आली आहे, विचार करायचं बघा त्याच्यावरती. हां, यांनीच आपलं कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन डेव्हलप होऊन जाईल. ओके. आणि तुम्हाला मी सांगतो बघा, ट्रिग्नोमेट्री इज द टफेस्ट. आणि ट्रिग्नोमेट्री जर जमलं तर मॅथ्समध्ये तुमच्यासाठी काहीच अवघड नाही आहे मग 11वी-12वीत. ओके. कारण ट्रिग्नोमेट्री जवळपास सगळीकडे यूज होती आहे. सो हे जमलं पाहिजे, या उद्देशाने आपण करायचं आहे. तिसरा क्वेश्चन आहे बघा आता, √2 कॉस π/4 मायनस ए इज इक्वल टू कॉस ए प्लस साईन ए, हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, मी पेनाचा कलर करतो मी आता चेंज, अँड आय एम टेकिंग युअर लेफ्ट हँड साईड. √2 कॉस π/4 मायनस ए. बोला रे. इथं मी काय केलं, √2 ॲज इट इज ठेवला आणि इथं मी वापरणार आहे कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला. ओके. सो कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय इथं लिहून ठेवतो बघा मी. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ठीक आहे. एच्या जागेवरती आहे π/4, बीच्या जागेवरती आहे ए. पोझिशन्स. ओके. π/4 कोणा जागेवरती आला आहे? π/4 आला एच्या जागेवरती आणि ए आला आहे बीच्या जागेवरती. हां, कन्फ्युजन नाही. हां, ओके. बघा आता इथं मी लिहितो कॉस ए म्हणजे π/4 इंटू कॉस बी म्हणजेच ए प्लस साइन ए म्हणजे π/4 साइन बी म्हणजेच ए. ओके. आणि हे त्याचं रिझन आहे, हे इथं फॉर्म्युला वापरला आपण कॉस ए मायनस बीचा. सो इज इक्वल टू √2. ओके. कॉस π/4 म्हणजे कॉस 45. कॉस 45ची व्हॅल्यू असते 1/√2 इंटू कॉस ए. साइन π/4 म्हणजे साइन 45, त्याची पण व्हॅल्यू 1/√2 इंटू साइन ए. √2ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, काय होईल बघा, √2 याला मल्टिप्लाय होईल, √2 इंटू 1/√2 इंटू कॉस ए प्लस √2 इंटू 1/√2 इंटू साइन ए. करेक्ट. सो यामध्ये होईल काय मग, इथलचा √2 कॅन्सल, हा √2 कॅन्सल. सो काय राहिलं, वरती राहिला कॉस ए, खाली राहिला साइन ए, आणि हेच तर आपल्याला लागत होतं, इज इक्वल टू RHS. हे झालं आन्सर. ओके. स्टेप्समध्ये कोणाला काय अडचण? ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट बघा, साइन इन द ब्रॅकेट n+1 असं दिलंय त्यांनी आणि त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये ए दिलाय, इंटू साइन अगेन इन ब्रॅकेट इथे दिलाय n+2 आणि त्याला पण मल्टिप्लिकेशनमध्ये ए दिलाय, प्लस कॉस इन ब्रॅकेट n+1 इंटू ए इंटू कॉस n+2 इंटू ए इज इक्वल टू कॉस ए. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता मी इथं घेतो लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड घेताना काय करतो बघा, ही जी कॉसच्या टर्म दिलं ना तुम्हाला, म्हणजे सेकंड कॉस n+1 इंटू ए आणि कॉस n+2 इंटू ए, यांना मी अगोदर लिहितो. म्हणजे कॉस n+1 इंटू ए इंटू कॉस n+2 इंटू ए, याला मी आधी लिहिलं आणि मग साईनच्या टर्म लिहिल्या. साइन इथं n+1 इंटू ए
इंटू साइन n प्लस 2 इंटू ए. कोणता फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला इथं बघा. अँगल चेक करा बघा. समजा हा कॉस ए, हा कॉस बी प्लस साइन ए साइन बी. कोणाचा फॉर्म्युला आहे हा? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. कॉस ए प्लस बी का कॉस ए माइनस बी? कॉस बाई द कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. कोणाचा फॉर्म्युला आहे? येस तन्वीन, एनी आयडिया? साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी का कॉस ए मायनस बी? दोन्ही कॉस कॉस आधी सोबत आले, नंतर दोन्ही साइन साइन आले. बघा बरं एकदा चेक करा, तिघींनी चेक करा फॉर्म्युला. तुम्ही सांगतात आन्सर. समृद्धी, त्यानंतर वैष्णवी, तन्वीन, कुणाल, शीतल, बोला. कॉस ए मायनस बी. बरोबर, कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला हा. कारण इथं प्लस आला ना मध्ये, इथं दोन्ही कॉस कॉस दोन्ही साइन साइन. ते बघा ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला मी सांगितलं बघा, खूप सारे फॉर्म्युले रोजचे फॉर्म्युले रोजच्या रोज होणच जायला पाहिजे. ओके, पाठच होऊन जायला पाहिजेत ते फॉर्म्युले. ओके, तरच तुम्हाला ते अप्लाय करता येतील ना रे प्रॉब्लेममध्ये. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे. गुड तन्वीन. ओके, सो कॉस ए मायनस बी आता मला लिहायचा कसा बघा. इथं कॉस, आता मी इथं कर्ली ब्रॅकेट टाकतो हा. आता कॉस ए कोण आहे? हे बघा हा ए, ज्याला मी इथं हे केलं बघा n प्लस 1 इंटू ए. दिसतोय का? हा ए पहिला अँगल, आणि दुसरा अँगल इथं बी आहे, आणि ए मायनस बी. बघा काय आहे पहिला तुमचा n प्लस 1, आणि याला मल्टिप्लिकेशनमध्ये ए, हा झाला कॉस ए मायनस बी. बी कोण? n प्लस 2, आणि त्याला मल्टिप्लिकेशन परत कशाने केलं? ए ने केलं. मला फक्त एवढा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे आता. बघा कॉस ए ने मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं, सो काय होईल तो एन ए, आणि एन इंटू 1 सॉरी ए इंटू 1 ए, मायनस इथं ए ने मल्टिप्लाय करा, ए इंटू एन काय होईल परत एन ए, बरोबर. आणि इथं ए आणि इथं 2 आहे विथ मायनस साईन, तो झाला मायनस 2 ए. ठीक, आता काय झालं? इथलचा एन ए प्लस ए, इथलचा एन ए मायनस ए, दोघं कॅन्सल झाले. राहिलं कोण? कॉस ए मायनस 2 ए. ए मायनस 2 ए काय असतो? म्हणजे 1 मधून मायनस 2 गेला नाही का, 1 मायनस 2 मायनस 1, म्हणजे इथं राहिला कॉस ऑफ मायनस ए. ठीक आहे, आणि कॉस ऑफ मायनस ए ची व्हॅल्यू असते कॉस ए. आता हा जो फॉर्म्युला आहे तो आपण आलड अँगल फॉर्म्युल्यामध्ये स्टडी करणार आहोत. सो आता फक्त लक्षात राहू द्या, कॉस मायनस थिटा हा असतो कॉस थिटा. म्हणून कॉस मायनस ए काय झाला? कॉस ए झाला, आणि इट इज इक्वल टू आर एच एस. हे झाला आपला आन्सर. ठीक आहे, सो हा जो फॉर्म्युला होता बघा, तो फॉर्म्युला होता कॉस ए मायनस कॉस बीचा. एच्या जागेवरती हा आलेला आहे. ठीक आहे, हा जो पूर्ण ब्रॅकेट दिसतोय ना, हा तुमचा ए, आणि हा जो पूर्ण ब्रॅकेट दिसतो तो तुमचा बी आहे. मग एच्या जागेवरती बघा तो ब्रॅकेट लिहिला, आणि बीच्या जागेवरती हा ब्रॅकेट लिहिला. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन केलं, वी गेट द कॉस ए. ठीक है, गॉट इट. सो झाला आंसर. नेक्स्ट देखते हैं. कसे आहे तर क्वेश्चन? डिफिकल्टी लेवल आहे ना दर्शक आता, पण काय नाही, फॉर्म्युला आहे बघा सगळे. हे प्रॅक्टिस केले ना तुम्ही, एकदा एकदा होऊन जात आहे. टॅन 5a मायनस टॅन 3a डिवायडेड बाय टॅन 5a प्लस टॅन 3a इज इक्वल टू, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे साइन 2a अपॉन साइन 8a. ओके, इथं मी घेतो यांची लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड काय आहे? टॅन 5a मायनस टॅन 3a डिवायडेड बाय टॅन 5a प्लस टॅन 3a.
बोला रे, टॅन हा कोणत्या दोन ट्रिग्नॉमेट्रीचा रेशो असतो? साइन आणि कॉसचा. मग टॅन 5a च्या जागेवरती मी असं लिहिलं चालेल का रे? साइन 5a अपॉन कॉस 5a. कोणा जागेवर लिहिलं मी हे? टॅन 5a च्या जागेवर लिहिलं. पुढे आहे बघा हा मायनस, ठीक आहे ना. त्याच्या पुढे कोण आहे? टॅन 3a. त्याला मी असं लिहू का? साइन 3a अपॉन कॉस 3a होल इक्वेशन डिवायडेड बाय. ओके, आता खाली कोण आहे? टॅन 5a. त्याला परत तेच लिहितो मी, साइन 5a अपॉन कॉस 5a प्लस टॅन 3a मी कसा लिहू? साइन 3a अपॉन कॉस 3a. बरोबर. आता काय करायचं बघा, वरती क्रॉस मल्टिप्लिकेशनने सबस्ट्रॅक्शन आणि खाली क्रॉस मल्टिप्लिकेशनने ॲडिशन. सो काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती साइन 5a ला मल्टिप्लाय झाला कॉस 3a मध्ये साइन मायनस, बरोबर. आणि कॉस 5a ला मल्टिप्लाय कोण होईल? साइन 3a डिवायडेड बाय. आता डिनॉमिनेटरमध्ये इथं कॉस 5a आणि कॉस 3a दोघांचं मल्टिप्लिकेशन, कॉस 5a इंटू कॉस 3a होल इक्वेशन डिवायडेड बाय. आता खाली ॲडिशन आहे बघा इथं. मग कॉस 5a सॉरी साइन 5a ला मल्टिप्लाय झाला कॉस 3a मध्ये प्लस कॉस 5a ला मल्टिप्लाय होईल साइन 3a डिवायडेड बाय. खाली कोण आलं? कॉस 5a इंटू कॉस 3a. तुम्ही न्युमरेटरचा पण डिनॉमिनेटर बघा आणि डिनॉमिनेटरचा पण डिनॉमिनेटर बघा, दोघं सारखे आहेत. म्हणजे कोण? हा कॉस 5a साइन 3a आणि खाली कॉस 5a साइन 3a हे कॅन्सल होऊन जातील. ओके, कॅन्सल झाल्यावरती राहिलं कोण? ओके, सो वरती राहिला साइन 5a इंटू कॉस 3a मायनस कॉस 5a इंटू साइन 3a डिवायडेड बाय साइन 5a इंटू कॉस 3a प्लस कॉस 5a इंटू साइन 3a. बोला रे बच्चा बरडे, आता वरचा फॉर्म्युला कोणाचा आहे? हे बघा, साइन येतोय, कॉस येतोय, कॉस येतोय, साइन येतोय. इथं मध्ये मायनस साइन आहे, इथं साइन कॉस आला, मध्ये प्लस साइन आहे, पुढं कॉस साइन आला. कोणाचे फॉर्म्युले रे? साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी. यस, साइन ए प्लस ए मायनस बी. वरचा फॉर्म्युला साइन ए मायनस बीचा आहे, करेक्ट. मग एच्या जागेवरती काय घ्यायचं आहे? वरती 5a आणि बीच्या जागेवरती कोण आलं आहे? 3a. कळतं आहे ना हे सगळ्यांना? कारण आपला फॉर्म्युला कसा आहे? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, बरोबर. मग वरचा फॉर्म्युला आहे साइन ए मायनस बीचा. मग 5a माझा ए आणि बी कोण आहे? 3a. गुड तन्वीन. आणि खालचा फॉर्म्युला कोणाचा आहे मग? साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी. मग एच्या जागेवरती कोण आहे? 5a आणि बीच्या जागेवरती कोण आहे? 3a. ओके, सो वरती काय येईल मग? 5a मायनस 3a किती? 5 मधून 3 गेले 2 आणि खाली किती येईल? 5 प्लस 3 8. येस, आला का? RHS इज इक्वल टू RHS. झालं बघा आन्सर. ओके, कळालं का सगळ्यांना? काय डाऊट असेल तर विचारा, मी थांबतो इथे 1 मिनटं. फॉर्म्युले अप्लाय केले, क्रॉस मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन केली. काही जरी अडचण असेल तर विचारू शकता बरं का. बघून घ्या आणि विचारा. नाही ना काही अडचण? मग घ्यायचा आहे पुढचा प्रॉब्लेम. ओके, चलो मग नेक्स्ट प्रॉब्लेम लेते हैं. चला मी आलो पुढच्या पेजवरती. आता क्वेश्चन असा आहे रे, tan 8 थीटा मायनस tan 5 थीटा मायनस tan 3 थीटा
ओके, किती नंबरचा असेल हा? 5-6 नंबरचा असेल हा. जो नंबर असेल तो नंबर द्या इथं. tan 8 थिटा मायनस tan 5 थिटा मायनस tan 3 थिटा इज इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचं आहे tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा. ठीक आहे. आता ह्या टाईपच्या क्वेश्चनला आहे ना तुम्ही इम्पॉर्टंट हे करा, IMP करा, कारण इथं अँगल वगैरे चेंज होतात, पण याचा सॉल्व करायचा फॉर्मॅट समजून घ्या काय असतो. हे बघा रे, तुम्ही जर व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर इथं टॅनचे तुम्हाला 3 अँगल दिसतील. कोणकोणते अँगल आहेत बघा टॅनचे? एक आहे 8 थिटा, एक आहे 5 थिटा आणि एक कोण आहे 3 थिटा. या 3 अँगलमध्ये एक रिलेशन आहे. रिलेशन काय आहे बघा, मी इथं लिहितो. आता इथं मी LHS RHS घेत नाही आहे, मी एक इक्वेशन घेऊन सॉल्व करतो बघा. हे बघा, इथं 8 थिटा 5 थिटा 3 थिटा असे 3 अँगल आहेत. जर मी असं लिहिलं तर रे, tan 8 थिटा इज इक्वल टू tan 5 थिटा प्लस 3 थिटा, चालेल का? करेक्ट, कारण 8 थिटाची व्हॅल्यू आपली किती आहे? 5 प्लस 3 ना. 5 प्लस 3 म्हणजेच 8 थिटा. आता इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल? tan A प्लस बी. ओके, तुमचा ए कोण आहे इथं आता? 5 थिटा आणि बी कोण आहे आता इथं? 3 थिटा. बरोबर, हा तुमचा ए, हा तुमचा बी आहे. मग tan A प्लस बीचा फॉर्म्युला, सो tan A प्लस tan B अपॉन काय असतं पुढं? 1 मायनस tan A इंटू tan B. एच्या जागेवरती मी लिहिला 5 थिटा, बीच्या जागेवर लिहिला मी 3 थिटा. ही कोणाची व्हॅल्यू झाली? tan 8 थिटा. आता हा जो डिनॉमिनेटर आहे ना, डिनॉमिनेटर आणा इकडं, इकडे येऊन तो मल्टिप्लाय होईल कोणाला? tan 8 थिटाला. सो tan 8 थिटा इंटू 1 मायनस tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा. आणि इकडं कोण राहिलं? tan 5 थिटा प्लस tan 3 थिटा. ओके, आता tan 8 थिटाने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. tan 8 थिटा इंटू 1 tan 8 थिटा मायनस सेकंड टर्मला पण मल्टिप्लाय करा. सो काय होईल? tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा. RHS ॲज इट इज tan 5 थिटा प्लस tan 3 थिटा. आता काय करा, हे जे दोघं जण आहेत ना इकडं, tan 5 थिटा आणि tan 3 थिटा, यांना लेफ्ट साईडला घ्या. आणि ही जी टर्म आलेली आहे कोणती? tan 8 थिटा tan 5 थिटा tan 3 थिटा, याला राईट साईडला घ्या. ठीक आहे, म्हणजे काय होईल? इकडं ऑलरेडी कोण प्रेझेंट आहे? tan 8 थिटा. ठीक आहे ना. हे tan 5 थिटा कोणता? हा बघा, हा tan 5 थिटा आणि tan 3 थिटा, यांना जर मी लेफ्ट साईडला घेतलं तर ते मायनस होतील इकडं. म्हणजे मायनस tan 5 थिटा मायनस tan 3 थिटा इज इक्वल टू, आणि याला जर मी RHS ला पाठवलं तर tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा. हे झाले तुमचे पॉझिटिव्ह त्या बाजूला. आणि बघा रे, क्वेश्चन हाच तर आपल्याला प्रूव्ह करायचा होता. मग खाली लिहायचं हेन्स प्रूव्ह. बघा हे सुद्धा का लेफ्ट साईडला होता tan 8 थिटा. बघा tan 8 थिटा मायनस tan 5 थिटा मायनस tan थिटा आलाय आपला, दिसतोय हा इथं. थोडंसं मी याला खाली घेतो आणखी. बघा इज इक्वल टू RHS ला काय होतं बरोबर? tan 8 थिटा tan 5 थिटा tan थिटा. फक्त 3 स्टेपमध्ये मी आन्सर आणलं बघा. 3 ते 4 स्टेपमध्ये 3 मार्काचा क्वेश्चन असतो हा. सोपा आहे का नाही? tan 8 थिटाला मी ऑब्झर्व केलं, tan 8 थिटा मी दिला tan 5 प्लस 3 मध्ये, tan A प्लस बीचा फॉर्म्युला, आणि बाकी ॲज इट इज मी सॉल्व केलं. ओके, चला याच्यासारखाच एक क्वेश्चन आहे आणखी 7 नंबर. क्वेश्चन असा आहे रे, tan 50 डिग्री इज इक्वल टू tan 40 प्लस 2 tan 10. याच्यामध्ये पण टॅनचे 3 अँगल आहेत रे. मला सांगा तुम्हाला इथं कोणकोणते अँगल दिसत आहेत? 3. एक आहे 50, दुसरा आहे 40 आणि आणखीन एक कोणता आहे? 10 आहे. ओके, 50 40 आणि 10 असे 3 अँगल आपले आहेत. काय होते
ओके, मग आपण इथं tan 50ला कसं लिहू शकतो रे? वी कॅन राईट एक मिनिट बच्चा पार्टी असं इथे ठेवा व्यवस्थित. राहील ना? तर मग खाली ठेवा, याला मी इकडे घेतो लॅपटॉपला. तू सगळं घ्या तिकडेच. पुस्तकांना पाठीमागे खायचं का बाई? डबा आहे. बघा रे, tan 50 आपण इथं असं लिहू शकतो, tan 50 डिग्री इज इक्वल टू tan 40 प्लस 10. ठीक आहे. सो tan 40 प्लस 10 वी कॅन राईट ॲज tan A प्लस बीचा फॉर्म्युला परत. एकच मिनटं, मी फॅनला थोडं ॲडजस्ट करतो. परत tan A प्लस बीचा फॉर्म्युला. मग काय होईल हा? tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A tan B. कारण एच्या जागेवर तुमचा 40 आला आहे, बी जागेवर तुमचा 10 आला. ही कोणाची व्हॅल्यू झाली? दिस इज अ व्हॅल्यू ऑफ tan 50. ओके, बरं आता व्यवस्थित बघा कसं प्रूव्ह करायचं आपल्याला. tan 50ची व्हॅल्यू मला tan 40 प्लस 2 tan 10 आणायचं आहे. ओके, याला घ्या इकडे लेफ्ट साईडला. परत डिनॉमिनेटर मी ह्या बाजूला घेतोय, म्हणजे इथं होईल tan 50 इन ब्रॅकेट 1 मायनस tan 40 इंटू tan 10. आणि ह्या बाजूला बरोबर कोण आहे? tan 40 प्लस tan 10. ओके, tan 50ने मी आतमध्ये मल्टिप्लाय करतो. मग काय होईल बघा, tan 50 इंटू 1 झाला tan 50 मायनस इथं रे, इथं tan 50 इंटू tan 40 इंटू tan 10. ओके, इज इक्वल टू इथं राहिला माझ्याकडं tan 40 प्लस tan 10. आता इथं येणार आहे मी एक आलाड अँगलचा फॉर्म्युला वापरणार आहे, तो आपल्याला पुढं स्टडी करणार आहे. बघा, आलाड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे मला ह्या दोघांसाठी. ओके, म्हणजे याच्यावरून आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा फॉर्म्युला आता पण आपण स्टडी केलो, बट पुढं आपण स्टडी करणार आहोत. पण आता ह्या प्रॉब्लेमची रिक्वायरमेंट अशी आहे की आपल्याला इथं तो वापरावा लागेल, आलाड अँगलचा फॉर्म्युला. सो इथं लिहितो मी, पेनचा कलर चेंज करून तुम्हाला लक्षात राहील असं. सो वी हॅव, सो आपल्याकडं फॉर्म्युला काय आहे बघा, tan 90 मायनस थिटा हा असतो कॉट थिटा. बरोबर, tan 90 मायनस थिटा काय असतो? कॉट थिटा. किंवा कॉट 90 मायनस थिटा हा असतो tan थिटा. म्हणजे हा आलाड अँगलचा फॉर्म्युला आहे. कसे येतात काय येतात आपण पुढे डिस्कस करणार आहोत. फक्त आता ह्या प्रॉब्लेमसाठी याचा यूज होईल म्हणून मी तुम्हाला इथं लिहून ठेवला. ओके, हा फॉर्म्युला म्हणजे जो तुमचा tan 50 रे, tan 50 हा तुम्ही कॉटमध्ये कन्वर्ट करू शकता किंवा tan 40ला तुम्ही कॉटमध्ये कन्वर्ट करू शकता. दोघांपैकी कोणालाही. समजा मला tan 50ला कॉटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, म्हणजे मी कसं लिहिणार बघा, हे बघा, हा सेकंडवाला यूज करतो बरं का मी. सो देअर फोर सेकंडवाला इथं बघा, tan थिटा म्हणजे कोण? tan 50. इथं tan 50 दिला मी. हा मला कॉटमध्ये कन्वर्ट करायचं. मग कॉटमध्ये काय होईल? 90 मायनस थिटा म्हणजे कोण? 50. जो अँगल घेतला तोच याची व्हॅल्यू दिली. बरोबर, म्हणजेच कॉट 90 मायनस 50 किती झाला? 90 वजा 50 40. सो हा झाला कॉट 40 इज इक्वल टू tan 50. म्हणजेच काय, tan 50च्या जागेवरती तुम्ही काय लिहू शकता? कॉट 40 लिहू शकता. ओके, मग आपला LHS म्हणजे सॉरी आपलं मग इक्वेशन काय तयार होईल? हे बघा, देअरफॉर tan 50 मी ॲज इट इज ठेवला पहिला, मायनस हां त्या tan 50 जागेवरती मी दिला कॉट 40. इथं tan 40 इंटू tan 10 राईट साईड ॲज इट इज.
टॅन 40 प्लस टॅन 10. आता हे बघा रे, टॅन आणि कॉट हे एकमेकाचे काय असतात, रेसिप्रोकल. बघा इथं पण अँगल 40 आहे, इथं पण अँगल 40 आहे. जर अँगल सेम असेल आणि जर दोघं जर मल्टिप्लिकेशनमध्ये आले, कोण, टॅन आणि कॉट हे एकमेकाचे रेसिप्रोकल असतात. ओके, सो त्यांना तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, कॅन्सल करू शकता. सो हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला एकमेकासोबत. ठीक आहे, रिझन समजलं का? बिकॉज टॅन आणि कॉट आर रेसिप्रोकल टू इच अदर, आणि ते एकमेकाचे रेसिप्रोकल तर आहेतच. प्लस तिथून तुमचं काय होतं, टॅन आणि कॉट कॅन्सल झाल्यामुळं म्हणजे अँगल पण सेम आहे. ओके, म्हणजे राहिलं कोण आता इथं, टॅन 10 इज इक्वल टू पुढं कोण आलं, टॅन 40 प्लस टॅन 10. आता मायनस टॅन 10ला घ्या पलीकडं. सो या बाजूला राहिला टॅन 50 इज इक्वल टू टॅन 40 प्लस टॅन 10, आणि इथलचा मायनस 10 इकडे येऊन काय होईल, परत प्लस टॅन 10 होईल. म्हणजे टॅन 10 किती वेळेस आला, 2 वेळेस आला. सो वी गेट द फायनल आन्सर, टॅन 40 प्लस टॅन 10 प्लस टॅन 10 टू टॅन 10. हे झालं माझं आन्सर. कसं रे, कळलं का नाही? तन्वीन, समृद्धी, कसा होता प्रॉब्लेम? आता हे जे मी इथे थोडंसं रेड कलरचं पेन जे लिहिलं आहे ना, रेड नाही ॲक्च्युली, तो पेन थोडंसं वेगळाच आहे, ते अजून तुमचं व्हायचं आहे. ठीक आहे, ते पुढचा पार्ट आहे आपला अदर अँगल फॉर्म्युला. बट ह्या प्रॉब्लेमची रिक्वायरमेंट होती, त्यासाठी मी तुम्हाला ते वापरलं इथं. येस, तन्वीन आणि समृद्धी, मला वाटतं वैष्णवी गायब झाली आहे. कळायला करतो मला. ओके, समृद्धीचा आला बघा लाईक. तन्वीन तुम्हाला, शीतल, कुणाल, ओके. सो ठीक आहे, अजून एक घेऊया आणि थांबूया मग. हे ना, जास्त नको लोड द्यायला तुम्हाला. सो पुढचा आहे बच्चा पार्टी. असंच आहे का परत, टॅन सारखाच. टॅन 10 प्लस टॅन 35 प्लस टॅन 10 इंटू टॅन 35 इज इक्वल टू 1. हे बघा रे, इथं परत 2 अँगल तुमचे आलेत. मग तिसरा अँगल किती असेल अंदाज लावा. इथं 10 आलाय, इथं 35 आलाय, इथं 10 आलाय, इथं 35 आलाय, आणि पुढं 1 आलेली आहे व्हॅल्यू. 3 अँगल पाहिजे ना आपल्याला, आपण त्याच पॅटर्ननुसार क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. तिसरा अँगल काय असू शकतो, तिसरा अँगल असणार आहे टॅन 45. कारण कसं, इथं 35 आणि 10 आला, सो टॅन 45 तुम्ही कसं लिहू शकता, टॅन 45 इज इक्वल टू टॅन 35 प्लस 10. क्वेश्चनमधलेच अँगल यूज करायचे ऑलवेज. टॅन 45, ओके. सांगा टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला परत. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. ओके, कोणाची व्हॅल्यू आहे ही, टॅन 45. आणि टॅन 45 किती असतो रे? येस, एनीवन, टॅन 45, तन्वी, 1. करेक्ट, 1. समृद्धीने सांगितलं वाटतं आन्सर, गुड, 1. इकडं टॅन 35 प्लस टॅन 10 अपॉन 1 मायनस इथं टॅन 35 इंटू टॅन 10 असंच ठेवला. याला घ्या इकडं. ओके, इकडं 1 आहे बघा, 1ने जर याला मल्टिप्लाय केलं तर तसंच राहील, काही चेंज होणार नाही. म्हणजे 1 मायनस टॅन 35 इंटू टॅन 10 इज इक्वल टू ह्या बाजूला टॅन 35 प्लस टॅन 10. ओके, काय लागतंय बघा, प्लसचे साईन इकडे लागते तुम्हाला, आहे ना. म्हणजे काय करा, एवढा जो पार्ट आहे ना, मायनस टॅन 35 इंटू टॅन 10, याला ह्या बाजूला घेऊन जा. म्हणजे इकडं फक्त कोण राहील, 1. ह्या बाजूला ऑलरेडी कोण प्रेझेंट आहे, राईट साईडला टॅन 35 प्लस टॅन 10, आणि इकडं मायनसचा हा प्लस झाला. राईट साईडला आल्यावरती टॅन 35 इंटू टॅन 10. आता करा इंटरचेंज.
म्हणजे ही लेफ्ट हँड साईडची बाजू राईट हँड साईडला लिहा, राईट हँड साईडची बाजू लेफ्ट हँड साईडला लिहा. सो हे झालं मग टॅन 35 प्लस टॅन 10 प्लस टॅन 35 इंटू टॅन 10 इज इक्वल टू आन्सर किती आलं माझं 1. येस, कोणाला काही डाऊट आता झालं का आन्सर बरोबर? हे काय आलं ना? ओके, टॅन 10 त्यांनी आधी दिलेलं आहे, सो तुम्ही ते चेंज करू शकता एवढं. म्हणजे मी करतो लगेच. टॅन 10ला आधी लिहिलं, मग टॅन 35. सिमिलरली इथं टॅन 10ला आधी लिहिलं, मग टॅन 35 इज इक्वल टू 1. ओके, हेन्स प्रूव्ह. हे झालं माझं आन्सर. ओके, अजून पण आहे बघा काही टाईपचे क्वेश्चन्स याच्यात, बट आपण थांबूया, एवढंच बघूया कंपाऊंड अँगलमध्ये, आणि काहीतरी हे क्वेश्चन्स बघून घ्या, ठीक आहे. आणि उद्या मग आपण स्टार्ट करूया याच्यातला सेकंड पार्ट. सेकंड म्हणजे अजून काही क्वेश्चन्स घ्यायचे असेल तर तुम्ही तसं सांगा, मग उद्या मग आपण यातले आणखीन काही क्वेश्चन्स घेऊया, आणि परवा मग आपण स्टार्ट करूया अलाइड अँगल फॉर्म्युला. ठीक आहे. ओके, समजलं का लेक्चर तुम्हाला सगळ्यांना? ठीक आहे. ओके, मला वाटतं वैष्णवी लेट झाली आहे, तिचा मोबाईलचा प्रॉब्लेम असेल. बाकी कुणाला आहे, शीतल आहे, आज अजून एक जॉईन नाही झाली बघा, मला वाटतं प्राजक्ता दरंदले नाही जॉईन झाली आज. ठीक आहे, चालेल. सो थांबूया, मी नोट्स करतो शेअर ग्रुपवरती. चलो, बाय बाय.